काय मोठं कठीण काम झालं नाही कंदीला म्हणजे. हो काय यावर्षी तुमच्या हाती लागत नाही वाटते बाबावर. हो यावर्षी जरा लोक लय जोर लावून राहिले यावर्षी. आता पहा बरं, आता लखलखी आला ते आता झुंबर घर फिरवेले पैसे देऊन राहिला लाईनी पाटील. हो आणि आता हे सांगेच ना आपल्याला शिवलाल. आणि दुसरी गोष्ट लक्ष किती ताण देऊन आहे समजा. की बा यायला भेटलंच नाही पाहिजे अशाच तयारी दिसून राहिला ना ते. तर म्हणलं यावर्षी काही जरा पाण्यातच डोंगा दिसते बा तुमचा. नाही बा, तू एवढा कमजोर नको समजू ना. वावर कोणाच्या बापाला नाही भेटू देत रे मी. मग वावर ते बा त्यानं म्हणजे सपनातही विचार करू नये की बा आपल्याला वावर भेटणं. येऊ दे ना, ते लक्ष येऊ दे तिकडे, ते आलं पण घ्या. कोणाला ज्याला यायचं भाग घ्यायचा त्याला पाय म्हणा तू. आपणही काही कमी नाही ना. आत्ता गोट्या फिरवतो मी, पाय ना कशा गोट्या फिरवतो. सगळ्याचे कसे मोरके कुठं धाबा लागते ते मला माहीत आहे ना. हराशिरी एकही येणार नाही. पाय तू, आत्ता मी फंडा लढवतो. म्हणजे काय कसं काय म्हणजे काही समजलं नाही बा मला. ते कोणती गोष्ट माणसाला जर प्राप्त करायची असेल तर साम दाम दंड भेद असा आपल्याला नियम वापरा लागते. पहिले आपण कसं आहे प्रेमाप्रेमानं घेऊ. नसन ऐकलं तर मग आपला हिसका दाखवणार आहोत आपण. तुला माहीत नाही आपा ट्रॅक्टर जर का आणलं ना वावरात आहे ना, आडवा उभा राहतो मी, पण कोणाला वावर करू देत नाही मी. आडवा झोपतो आडवा, कोण करते हराशी तर पाय तुला का वावर. सांगा म्हणतो काय करायचं, कोणी ते आडवाचं. पाय ना आता पहिले मी प्रेमानच घेतो म्हणा. मामा लुटे नाही का. याचा मांबू आहे आता आलूपोंग्याचा. तिकडे त्याचे मोरके आहेत. त्याला म्हणतो बा याला सांग समजव. आता त्याला लावतो फोन. त्याला कटवतो. त्याच्यानंतर त्या याला कटवतो झुमऱ्याले. त्याला हिशोबाने बरोबर मी माझ्या घरच्या बाईला सांगतो की गुंपाबुरीचे कानं भर बा, त्याला समजावून सांग. असे करून बरोबर गोळा गुलाबीनं यायले रस्त्याच्या बाजूनं करतो मी. सगळे काटे मोकळे. हो का, म्हणजे पहिले प्रेमानच समजा, नाहीच ऐकलं तर मग. पाय ना तू कसं लडपड करतो आणि कसं त्याला शिशीत उतरत होतं. पाय आता पहिले मामा लुटेला फोन लावतो आणि पहिले या आलूपोंग्याचा पत्ता कट करून टाकतो. विषय त्याचा मोकळा. अरे आंबा, अरे बाबा काय आंबा आहे राजा हे. लाडू म्हणजे लाडू, साखर टाकायचं काम नाही म्हणलं. इतका गोड आंबा आहे. मग तुम्हाला सोपं वाटलं का. पाहा ना कसं आहे. बोला काय द्यायचे ते सांगा लवकर. एक नंबर आंबा आहे बिलकुल. काय एक तर डांग आली वाटते नाही का. देऊन देऊ ना मग 5,000 देऊन देऊ. उतरा खाली उतरा. 5,000 रुपये फायनल करून टाकू नगदीमध्ये. विषय मोकळा. बापरे, 5,000 रुपये फक्त. 5,000 एवढे मोठे आंब्याचे काही राजा, काय काही बोलता का. 5,000 म्हणजे मग काय 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 5 लाख येणार आहे का याची. आंबाच कोणता आला म्हणलं हे. इकडली डांग आली बा, इकडला कोपरा काय किती निघन तर पतला पतला. काय 5,000च्या वर काय पुरणार आहे मला. पटला पटला म्हणजे काय उलसा आंबा आहे का. 10,000 आंबा निघते त्याचा. मग उलसा आंबा आहे का जे, काही बोलता राजा. नाही ना, 4,000 आंबा भरत नाही ती. एक तर 2-3 जागी ते आगे मोईला गेलाय त्याले. किती भारी आहे ते उतरणं आंबा दे. मग काय तर नाही ते बा 5,000 रुपये वाढून देईन मी. 6,000च्या वर आंब्याचे पैसे येत नाही या. राहू द्या म्हणतो. शेवटा कॅन्सल आपला. 5,000 रुपयांनी द्यायला पुरते का. मग आम्हाला नेऊन निघायला पुरते. मग काय हराशीत न्यायला पुरला. घेऊन जाय ना मग. पैसे समजते हराशीत का आहे. 10 रुपये किलो चालला नाही तिकडे. पाना जाऊन पहा तिकडे. मग समजते काय येले आणि काय करावं लागते. तर मग लय येले भाऊ. इतकं सोपं नसते धंदा करणं. कोणालाही नसते गटत ते. चला पहा मग आता शेवटचे 7,000 रुपये देऊन राहिलो मी. उतरू का आंबा सांगा मग. मग म्हणलं सौद्याचं 2 मिनटं. हॅलो. बोला म्हणलं. मामा लुटरे बोलतो म्हणलं. बोला. तर मी कंदीलाबाजी बोलतो म्हणलं रामपूरवरून. तर मी कसं म्हणत होतो, आपलं तुमचे मांबो आतोभाऊ आहे नाही का ते आपलं आलूपोंगा सुदामा. आतो भाऊ. तसं हो का. नाही इथे येऊन जरा कसं राजकारण करून राहिले म्हणलं ते. जरा त्याला समजून सांगा बा म्हणलं. लोक कसं साधा माणूस आहे. त्याचा गैरफायदा घेऊन राहिले. तर लक्ष्मण किरकिरे नाही का, त्यानं लावून दिलं त्याला. वावर हराशी करायचा आहे म्हणते. म्याव केलेलं वावर आहे ते. समजा 2-4 वर्ष मिस करून राहिलो. तर म्हणलं जरा त्याला समजून सांगा, वावर काही करू नका म्हणा बा. तुझ्या धाब्याचं चालू आहे चालू दे म्हणा. मायाच्यातनी काय मदत करतं. ते काही समजलं नाही भाऊ. म्हणजे काय म्हणता काय तुम्ही आबाजी. विषय कसा आहे, आमच्या गावात एक वावर आहे शाळेचं 4 एकर आहे. तर मी हराशीत घेतलं होतं मागच्या वर्षी 35,000. तर आता हे कसं दरवर्षी आता मी करून राहिलो. माझं काही वावर नाही बापा, गरीब माणूस आहो. तर या लक्ष्मणनं काय केलं, याले केलं पुढे. याले म्हणे की बा तू हराशी बोल. तर म्हणलं याले समजायला नाही पाहिजे का काय रे बा, या भानगडीत पडा. आपला धाबा चालवा आणि पद्धतशीर करा. म्हणून म्हणलं बा तुम्ही त्याला समजावून सांगा आलू भाऊले की म्हणा बा तुम्ही काही ते वावर करू नका. मला कसे गरीबाला करू द्या बा. पोटाले कसं आहे गहू घेऊ भेटते. करू द्या म्हणा. असं बरं ठीक आहे ना. मी सांगतो त्याला म्हणतो काही भानगडीत पडू नको. मुकाट्याने हेच काम असतं सरून नाही राहिलं त्याला. वावर काय करते ते. तेच म्हणलं म्या. धाब्यावर असतं किती कमाई आहे त्याची. काय आता या वावराच्या नादी लागतं मला बसला आपलं. दूरचं वावर आहे ते. सुद्धा नाही काही नाही, घोटाळी आहे. पाणी नाही त्या वावराले. मलाच तर ते आपलं शांताराम घनघणी देते. म्हणून म्हणलं बा फालतू आहे ते पैसे गमावून टाकत. म्हणून समजावून सांगा बा त्याला. बरोबर सांगतो ना मी. काही विषय नाही. आत्ताच फोन करून सांगतो ते क्लिअर करून टाकू. जरासं पद्धतशीर समजावून सांगा फक्त. ठीक आहे. मोडलंच पाहिजे त्याचा विषय बंद केला पाहिजे ना. ठीक आहे.
माणसं नाही राजा काम करायला, ते छोटे एकटं सांगितलं हा, ते मसाला वाट घाट करणं हे ते बाकीचे काम आहेत ना. हो ना येतो ना. ते काय आता फोन आलता ना हो मामा लुटरीचा. मग काय आलू पोंगा म्हणते वावर करत नाही म्हणते राजा ते. हो शाळेचं वावर हाय पण खाल्ली आपल्या आलू पोंग्यानं. आम्ही त्याचा मामा लुटरीचा रोल कसा काय ते त्याचं काय म्हणणं. म्हणणं म्हणजे आपलं कधीर बुडा नाही का, त्यानं बाबा लुटेरेला फोन केला की म्हणे बा त्याला समजावून सांग असं साहेब बा राजकारण आहे, लक्ष्मणराव लावून देऊ राहिला, तुम्ही कायला भानगडीत पडता बा, गरीबाने करून द्या तेवढं वावं. तिकडे त्यानं बरोबर पिन मारलेली आहे. तर त्याचा मला फोन आला तर लुटेरेचा, अगोबरा काही करू नको म्हणे, मुकाट्यात सुकार अर्धी भाकर आहे खाय म्हणे ते. त्या गावातलं तुला काय करावं लागते म्हणे, काही करायचं नाही म्हणे वावर. मला कधीर मुळा मामी म्हणजे तिथून येसं नाव राहिला कधी हा, म्हणजे मामा लुटेरीला फोन करून हा तुझे म्हणजे कानावर पिरगावून राहिला ते नाही. असं म्हणजे हराशीला कोणी येऊच नका गो हा, म्हणजे बरोबर हे बा कवर करून राहिला ते लोक. कोण कोण फिसकाचे बा फिसकून टाका. तेच समजावून सांगत ना आम्ही त्याला की तू घाबरू नको ना, लक्ष्मणराव आहे त्या मागं, तू काय लोड घेऊन राहिला कंदील बुडा, त्याचं काम करणं आपण आपलं करायचं. हे बा लक्ष्मणराव ते काही असो बा, आपण काही करत नाही ते वावर, भानगडीचं वावर आहे ते, कुठं बसता बा, आपल्याला काय करावं लागते. राहू द्या म्हणलं, राहू द्या, आपण ते करत बी नाही. बाबा त्याचे हे बा हे फंडे आहेत कंदील बुडा आहे बा, इकून तिकून करून तुम्हाला फिसकून राहिला ते. मागं हटू नका, दबू नका तुम्ही, दाबायला पाहून राहिला ते. हा मी हा ना तुझ्या मागं, तू काय लोड घेऊन 2000 भरले ना आपण. हा तू हे बा मागं हटायचं नाही, वावर केलं नाही तर मी करेन लगायचं, पण वावर त्याला यंदा भेटू देत नाही म्हणजे नाही. तेच म्हणलं हे बा लक्ष्मणराव तुम्ही यायला मागं हटू देऊ नका. हो झाली पाहिजे हराशी तर यानं भाग घेतला पाहिजे. नाही भाग तर घेणं सारे आपल्याला, यावर्षी मागं हटतच नाही मी. हो मी सांगेन ते मामा लुटेला काय समजून सांगायचं ते. तू नको काळजी करू काय, विषय बंद. चला लवकर काम कमी लागा, उद्या हराशी जायचं म्हणजे जायचं. असं करावं लागते मला ती. हो असं खायचं तर असं खायचं लेखाचं. हा आता मामा लुटेरे बरोबर त्याला समजावून सांगते आणि त्याचा विषय कुलच होते. याच्यानंतर आता राहिला झुंबरचा लखलगेचा. बस येईल आता बरोबर मी कसं करायचं ते संध्याकाळी बरोबर करतो. हा बरोबर आहे पा, रात्रीतून गेम करतो मी, उद्या हराशीले एकही उभा करू देत नाही मी द्यायला. पाहत राय फक्त आता. तर पहा आता रात्रीतून राजकारण करलं की तुम्हाला काय करायचं ते नाही का. आता पाहू आता काय होते तर. नाही आपण म्हणलंय नव्हतं त्याला वावर कर म्हणून, तेच म्हणेन मला गलबती नाही का मारुतरावच्या आता समजा ते साडू आहेत की नाही, त्यानेच विषय काढला ते धाब्यावर. मग आलो पंगा म्हणे करून टाकू आपण. मी आता म्हणलं बा त्याला, मी आता म्हणलंय नाही. हो ना आता नसनच म्हणलं, मला विश्वास आहे ना तावं, तू काय परका माणूस आहे का आपला. पण लोक कसे आहे आता, ते जर शेतीतनी समजा गुतला आलू पोंग्या, हा तुझ्या धाब्यावर दुर्लक्ष होईन काही, आज येत नाही बा उद्या येत नाही बा, आज पेरणं आहे माय उद्या खत टाकणार, असं काही ना काही मग खुसपट निघत राहायची. म्हणून म्हणलं याले कसं चटक जर लागली कधी वावराची धाबा सोडून देईन ते. अशा माणसं सापडत का तुले, आधीच तो माणसं काय सापडून नाही राहिले तर. ते आहे म्हणा तुमचं बरोबर, माणसंही सापडत नाही एक तर नाही का. बरोबर पाहू आता, ते त्याची इच्छा, आपण काय म्हणा त्याला. पण मी म्हणलं त्याला करू नको म्हणलं, पण आता शेवटी त्याची इच्छा बा. तरी नाही म्हणतच नाही का. हो यानंच लावून दिलं ना, हेच काहीचा नाराज आहे मला माहीत आहे ना. बरं पाय बा मग आता तो हिशोबानं. हो तापर्यंत समजावून सांग त्याला, तुझ्या कामाला असते तर नसते वावराच्या भानगडीत पडू नको म्हणा, स्वतःचं तुझे नुकसान करून घेऊ नको, हातावर गोटा पाडणार नाही. हां पाय मग त्याला कवर करून टाक मग. ठीक आहे आता काही सांगायचं काम नाही. येतो मग मी. या ना आबाजी बसा म्हणलं, बसा 2 मिनिटं. हो पाणी गिरी घ्या, चहा घ्या. नाही राहू दे भाऊ राहू दे, कसं साधा फुडा माणूस आहे तू, तुला काही समजत नाही. कोणी आलं की बसा चहा घ्या जेवण करा, हे बा लायकीच नाहीत बघ लोक. हो ताटापाशी उजागी ठेवायचीच नाही. हा दाट्याच्या पड्या. हो लोक चांगले नाही बरीचे. तसं काही नाही म्हणा, पण म्हणलं बसा बा आले तुम्ही. हो 2 मिनिटं. ते राहू दे, फक्त मी एवढंच सांगायला आलो तुले की बा कसं आहे लोक काय करते तर. हो गावातलं राजकारण गावात असते. हो तू झाला परगावचा माणूस, तुला काही इथं राजकारण माहीत नाही. हो लक्ष्मणचं कसं आहे, तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून माया गेम करून राहिला. म्हणजे वावरासाठी कॉम्पिटिशन करायची बा. सांग तू आता गरीबाले आमच्यासारख्याले जर आता 50 आणि 70 हजार रुपयात वावर केलं तर काय पुरण कास्त करायले. आपल्याला ती भांडणं लावून देऊ राहिला लक्ष्मण. हो जरी तुझ्या मालक असेल तरी मी सांगू राहिलो तुले, गावचं राजकारण आहे तुला काही समजत नाही. म्हणून म्हणलं म्या मामा लुटेला फोन केला, तुला आलाय असं त्याचा फोन. हो ना त्याने सांगितलं म्हणे असं साहेब म्हणे तू काही पडू नको. त्याच त्याला सांगितलं, कारण की तू कसं आहे साधा आहे, तुला काही समजत नाही गोष्टी. म्हणून म्हणलं उद्या काही हराशीला येऊ नको म्हणला. हो यायच्या मनानं ऐकू नको. हो असं म्हणलं बा. काय करावं लक्ष्मणराव, ते जाच लागते मी ते काही असू तिकडे. हो ना हो मी करतो ना, विचारच करून राहिलो मी, त्याचाच करून राहिलो विचार. हो शक्यतो मी येतच नाही ते. येऊ नकोस तू, आला तर बा मी कसं तुले सुद्यामध्ये सांगायला आलेला बा. हो नंतर माया का भेजा तपला ना. हो मी हे बा माझ्या जीवाचं काही करीन मी, सगळ्याला बा अंदरच घालणार मी, सांगू राहिला आता. हो हराशीला यायचं नाही म्हणजे यायचंच नाही. आम्ही तर मोठे खुशी झाली वाटते आता तर. नाही मी काय तो येतच नाही मी. तेच म्हणलं मी. हो धमकी वजा इशारा आहे, सांगू राहिला तुला आत्ताच. हो तेच म्हणलं मी, पहिले कसं गोड बोलत असतो, नंतर मग मामा वाईका लागला कोणी. मी हे बा त्याला सरकस करतो मी, मा आळवाची यायचं नाही कोण. सांगू राहिलं उद्या हराशी दिसला नाही पाहिजे. चाल येतो मी. सांग ना मग काय, तुम्ही का नाही म्हणतो का दुश्मन का मी ती ऐकणार नाही का. काय म्हणणं आहे तुझं. आता आपण सोबतीनं जरी असलो हो, पण कसं आहे काही काही गोष्टी नाही बोलता येत ना. बुडेच तब्येत 2-3 दिवस झाले काही चांगलीच नाही राहिली. हो रोजची हे बा अर्धी भाकरी राहिली ते.
हो निरा रात्री बी उसनते तर वावर कोण घेईन. हो आता आपलं कसं होईल. हो झुंबरच घेते वाटते. हो आता काय करू. पोराचं लग्न कसं होईल. लयच काळजीत नाही. हो निरा म्हणलं हरण काळजी आहे तर रात्रभर अशी जागे राहते. दरवाजा लावते उघडते लावते उघडते. काय निरा त्याच्या त्याला समजून नाही राहिलं. एका दिवशी पागल होतील ते. म्हणून म्हणतो हे झुंबर आहे की नाही त्याला म्हणा वावराच्या हराशीत नाही भाग घेऊ नको म्हणा. कसं बी आम्हाला भेटते कसं गहू दाना होऊन राहिला. करू द्या ना म्हणा आम्हाला. मी तर त्याला पहिल्याच दिवसपासून म्हणून राहिले करूच नको बाबू. काय भानगडीत पडतं. ट्रॅक्टर चालू आपलं घरचं वावर आहे हे आहे ते आहे बस झालं. काय बसा त्या भानगडीत नाही पडत. तर म्हणलं ते ऐकूनच नाही राहिलं. ते लाईन पाटील का नाही त्याला म्हणते कर कर ना मग तेच म्हणून राहिलो लाईनी पटलाच्या मनानं ऐकू नको म्हणा. ते कसं आहे त्याच्या जवळ पैसा गोमीचं कसं एखादा पाय बी आता गेला तर काय हरकत असते. पण आपण गरीब लोक आहो आपल्याला समजलं पाहिजे का नाही. झुंबर आहे आपला नादान गरीब पोरगा आहे ती त्याला काही समजते का. लाईनी पाटील का नाही लावून देते त्याला. हो म्हणजे बा या कंदील बुड्याला नाही भेटलं पाहिजे. काऊन की कंदील बुडा चालला वर आहे. गाडी आहे बा घरही मस्त केलं. म्हणजे अशानं बा याची प्रगती होऊन राहिली. ते काही त्याला सही नाही होऊन राहिली. म्हणून कसं झुंबऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवते ते आणि मग माय गेम करते. अरे बा काय गेम करायला लागते म्हणा. नको देऊ ना म्हणा बा तू करशील तू कर म्हणा. काय करू सांगा मग आता. म्हणून माझं टेन्शन कसं लय टेन्शन वाढलं. आपण ते पोरं ऐकूनच नाही राहिलं. मी त्याला म्हणलं ना मी पैसे नाही देईन रे बा. तर ते म्हणते पैसे काळजी नको करू. मी देतो मी कुठून आणि तेच म्हणते ना लोक लोक हे बा झाडावर चढून देते ना आपटून देते तर झुमऱ्याला म्हणून बाबा कर कर मी देतो पैसे. मग म्हणून मला बाबाला विचार लागते. बाबा नाही म्हणते. मग बाबाचं आहेच त्याचं. असं काम करणार आहे ते. म्हणजे याले म्हणजे तोंड घाशी वाढून दे. म्हणून म्हणतो तुम्ही काही या भानगडीत पडू नका. फालतू कसं अशाने रेट वाढून जाईल. 1,00,000 रुपयात जर वावर गेलं तर काय पुरण मग. तुम्हाला पुरण का मला पुरण. आपण का दुश्मन आहो का. तुम्ही दोघी सोबतीन ना बा करा विचार तुम्ही. हे बा मी म्हणतो त्याला आता आला की त्याला समजावून सांगतो पद्धतशीर. तुम्ही नका काळजी करू. आता वावरात त्याला महाराज भागच नाही घेऊ देत. जमते वाटते नाही का. हो अजून जरासं म्हणजे कसं अजून थोडंसं ॲक्टिंग करा म्हणजे मग टेन्शनचं कामच राहिलं नाही. हो बाबा आता शेवटी तुमच्या हाती आता तुम्ही म्हणसाल तसं करा बा. आता नाही तर कसं आहे तुम्ही जर करसाल तर तुम्ही करा बा. माय काही नाराजी नाही. हो बरं येतो मग आम्ही. हो चला चला. हो काय माय का नाही तब्येतच नाही बरोबर आज. चला चला. बोल ना काय म्हणत होता. काय बोलावलं म्हणलं इथं. हो घरीच आज असतं. 2 मिनिटं बोलायचं होतं. मी आलं कसं आहे ते हराशीचं वावर नाही का आपलं उद्या हराशी आहे ना. काय बुडी गिडी सगळे जण काय म्हणते तू काही करू नको ते वावर. ते कसं आपण जरा निर्णय घेतला बा कॅन्सलचा. म्हणून तुम्हाला कसं सांगणं महत्वाचं होतं. म्हणून उद्या मी काही हराशीवर येत नाही बा. उद्या कुठे ट्रॅक्टर घेऊन जा सांगा आता. असं आहे ते. म्हणून बा लोक म्हणते ते काही खोटं नाही. ऐन वेळेवर तू चाट देणार माणूस आहे. हो पहिले काय म्हणे मी करतो म्हणजे करतो. म्हणलं का उड्या इतक्या मारतो तू पहिले मग शेवटी हात काढून घेतो. शेवटी दरवर्षी सारखंच करून राहिला ना तू. बोल ना बाई घरी आलता ते माया महापुढीचं किती डोकं खाल्लं त्यानं. लडपड करेन काय म्हणे कसं होईल मायावर काय होईल माया. म्हणून म्हणलं बा घरच्याची नाराजी आहे मी काही करत नाही. तू याला वाटतं बोलते ह्या बे नाटक आहे त्याचे सगळे सगळे हे पा मगरीचे असू आहे त्याचे. हो लढते काय पडते काय हसते काय बोलते काय हे बा सगळं प्लॅन आहे म्हणलं ते प्लॅन. मग तुम्हाला कटवाचा असं होतं ते. मला समजलं ते काशीना सांगे मला की बा याचं षडयंत्र आहे. हे काही ना काहीतरी गेम करणार आहे. तर शेवटी त्यानं बरोबर युक्ती केली. तुमच्या घरी येऊन तुमच्या बुडीचे कानं भरले बरोबर समजावून सांगितलं आणि तुम्ही ऐकून राहिले. पण याच्यातनी तुम्ही जर माघार घेतली तर याच्यात माया खालीपणा आहे ना. म्या आता हे सगळं उठून उभं केलेलं आहे पूर्ण प्रकरण. आणि आता याच्यातनी मला म्हणजे खाली पाडला होता का आता तू. आता कंदील बुडा काय म्हणून करे बाबू लय दाखवत जाय तू आता. लय त्याचे पैसे भरले काय हे केलं काय सर माहीत आहे त्याले. म्हणून म्हणलं आता यावेळेस माघार घ्यायची नाही. हो मी तुझ्या मागा हो नाही तर माया कसं याची लय कमीपणा होणार आहे. पण बुडीमध्ये पैसे देत नाही म्हणते मी. मग मी कुठून आणू पैसे आता. त्याची नको चिंता करू ना. मी देऊ राहिला पैसे तुले. बा 50-60 हजाराच्या वर वावर जातच नाही ते बोलतच नाही त्याच्यावर. हो आपण 50-60 पर्यंत मी देतो तुले. तू काय काळजी करून राहिला. तू झोको पिकावर दे मला. आता मी तर पिकातच पडलो आता. बुडी काय म्हणून मा घरचे कसं काय करावं काय समजून नाही राहिलं मला आता उद्याचं. काही समजायचं नाही. ते जसा करून राहिला तसं आपणही करायचं. हो करायचं ऐन वेळेवर हराशीत हजर व्हायचं. का पाटील तसंच करायचं. आता सगळं हो करायचं. ऐन वेळेवर तिथं हजर होऊन जायचं. बस झाला विषय मोकळा. नंतर काय तुझ्या बुडीला सांगायचं ते मी सांगित. बरं ठीक आहे मग आता मग काय आता तुम्ही म्हणत असता नाही का. आता हो करतो. नंतर मग उद्या 9 वाजता बिलकुल वावरात हजर नाही का. पाहू मग पुढे. बस तेच म्हणलं. नाही तर मग कामाला यायचं नाही तर मग ट्रॅक्टरवर यायचंच नाही आता. सांगू राहिलं तुला आता सपोर्ट करून राहिलं मी. पाणी गिनी सगळं बियाण्याचं हे ते तू काहीच काळजी करू नको. सगळं मी तुला मदत करतो. हो ना बिलकुल काही वादा नाही ना. उद्या हराशीला हजर मी. काही वादा नाही. नाही मारती म्हणलं मग उद्या ते काय पाणी गिनी हे ते मंडपाचं मग सांगितलं गुरुजीन तुले. उद्या ते हराशीचं मग हो सांगितलं गुरुजीन ते. उद्या मी करून टाकतो व्यवस्था सगळी. भानून मी जातो करून टाकतो ओके. अरे मारती काहीच करू नको उद्या. काही बाकीचे लोक हराशीला येतच नाही वाटते बा. हो आता आम्ही आलो ना मग शिरावून मी. हो मी विचारपूस केली बा येता का पहा बा. मग ते म्हणे बा जाऊ द्या तुम्हीच घ्या. हो त्याचा काही विषय नाही. उद्या ते येणारही नाही 100%. तसं थोडी आहे काही. येऊन राहिलेत ना ते सगळे जण येण्यास तयारीत आहे. मग तुम्हाला काय माहित आहे नाही ना. तू हे पहा म्हणा गुरुजीला म्हणा त्या तिघायला फोन लावा म्हणा. उद्या येऊन राहिले का म्हणून. मग त्याने कॅन्सल केलं ना ते. पहा तू फोन लावून गुरुजीले. बरोबर गुरुजीला आता फोन लावतो. त्याला फोन लावून विचारून घ्या म्हणतो उद्या नक्की मी मंडप आणू तिथं पाण्याची व्यवस्था करू का नाही. हो 1 मिनिट. बोला मारत बोला. नाही गुरुजी उद्याचं नक्की आहे का मग हराशीचं. हो आता कंदिलाबाजी घरी आले होते. बाकीचे काही आता येणार नाही म्हणते. मंडपाची पाण्याची काही व्यवस्था करायची गरज नाही म्हणते. इथंच शाळेत करून घेऊ म्हणते. मग हो ते बाकीच्या विचारपूस करून घ्या बरं नक्की आहे का नाही येऊन राहिले का नाही. तर
आता येतात ना बा ते, त्याने पैसे भरले ते कोण येतात आता? आता आमच्या गावातलं माहित नाही का, रात्रीतून वातावरण बघते म्हणून. आता हे सांगून राहिले म्हणून म्हणलं बा, एक खेप तुम्ही कन्फर्म करा आणि मला फोन करा बरं मग, उद्या नक्की काय आहे तर. आम्ही दादा काय केलं म्हणा, कधी बुडाने काय काळी फिरवली असं म्हणा. थांब मी लावून पाहतो फोन, आपलं याला लावतो आलू पोंगान ते आपलं हे झुंबर, अजून आपलं लखलं की नाही का, बरं ते लावून पाहतो फोन आणि तुला फोन करतो मग. 2 मिनिटात काही येते रे गुरुजीचा फोन, आता काय लावलेच नसेल का फोन? 10-15 मिनिटं झाले ना. आला म्हणलं गुरुजीचा फोन. हा थांबा 1 मिनिट. बोला ना गुरुजी, बोला बोला, काय म्हणते तर? बा सगळे जण येऊन राहिले ना, कोण होय सांगणार तुला काही? आपलं उद्या येऊन राहिले ते, मी तिघाले फोन लावले, तिघं म्हणे आम्ही बिंदास येतो म्हणे, काळजी करू नका. मग ओके आहे, बिलकुल नो टेन्शन. तू 9 वाजता तयारी करून ठेव, बिलकुल मंडप पाणी हे ते चहा पाणी सगळं. बरं ठीक आहे ना, मग काही हरकत नाही. पहा म्हणलं आहे तुमच्या समोरचीच गोष्ट, आत्ताच फोन लावले त्याने द्यायले आणि ते म्हणते उद्या येऊन राहिलं, तुम्ही म्हणता येत नाही. बाबा लोक काय चालू झाले रे बाबा. मुंगशीराम काय म्हणे ते, कोणीच म्हणे येत नाही म्हणे उद्या ना. मग तेच म्हणलं ना, आपण आता घरी गेलतो द्यायच्या, येत नाही म्हणे, आता पाय बरं येतो म्हणे तिथले काही. बरं ठीक आहे काही हरकत नाही. हो चाल बरं मुंगशीराम, जरासं एक महत्वाचं काम आहे. हो येऊ आपण जरासं बाहेरून. हो चल. काय आता आपल्या गरीबाचं काय काम पडलं काय सांगा बा, कधीला बाजूला फोन करून बोलावला तर मारतीच्या कोटीतनी. काय होता विषय काही अडचण आहे काही? काय सांगायले, समय पडा बाका तो गदे को बोलना पडता काका, असं काम झालं आमच्या. अरे काही नाही शिवलाल, काही गोष्टी त्याच्या कसं असते, ज्याला जमते त्यालाच जमते ते. हो आम्ही का नाही लय प्रयत्न केला. हो किंवा ह्या हराशीतनी हे मागं आपल्याला लोक कसे काय घेतील अर्ज वा. हो पण कोणीच राजा ऐकायलाच तयार नाही. हो इतके मॅच यायले समजा फंडे वापरले, पण ताल बसला नाही लेखाचा म्हणलं. म्हणून कसं आता मुंगशीराम म्हणे गड्या, हो शिवलाल शिवा पर्याय नाही म्हणे वा. हो शिवलालले फोन कर आणि काहीतरी मार्ग काढून म्हणे ती. हो म्हणून तुला इथं बोलावलं म्या. असं हो आपला हराशीचा विषय नाही. हो पेंटिंगच आहे ते नाही. हो काय म्हणते ते अजून म्हणजे अर्ज माग घ्यायला तयार नाही कोणी. नाही का लय हे पा इकून तिकून मी ते कानं फिर गायले, पण का ताल नाही बसला. हो ना मामा लोटेला फोन केला, मी म्हणलं आलो पण गेला आवर बा म्हणलं तू. हो लक्ष म्हणले बी दिलं बरोबर सांगून, पण ती नाही ऐकायला तयार लेखाचा. झुमऱ्या हो झुमऱ्याच्या भुटीले मस्त सांगून दिलं म्या, पद्धतशीर समजावून दिलं. तरी लेखाचा झुमऱ्या ऐकायला तयार नाही. लाईने पाटलाची कानं भरली. हो पण ज्याने नाही त्याला मी कव्हर केलं. फक्त लखलके जे आहे का नाही त्यानं माघार घेतली फक्त. हो बाकीचे तर सांगतो ना, हो बिलकुल येते म्हणजे येतेच उद्या. मग येऊ द्या ना चांगली अशी जिरवाना द्यायची तुम्ही सांगतो ना. बोला ना लेखाचा 1 लाखच पहिला दाखला, पुढचा बोलूच नको, विषयच बंद. नाही ना कसं 1 लाख रुपये बोलतो का? शेतकऱ्याला का इतका नफा असते का? निसर्ग असते, बियाण्याचे भाव, शेती नागरती, पिकाले भाव नाही आणि 1 लाख रुपये बोलून द्या काही आपलं राजा. काही तर आपलं लोकांना वाटत बा शेतकऱ्याला लयच पुरते का? मग तसं नसते ना. कमीत कमी लयच 40,000 50,000च्या आत वावर आपल्याला भेटायला पाहिजे. हो याच्यापेक्षा जर करून मग काही अर्थच नाही ना त्याची. मग काही फायदाच नाही ना त्याच्यात. असं म्हणजे दोन्ही चटीवर हात ठेवून राहिले तुम्ही नाही का? म्हणजे पैसे जास्त नाही गेले पाहिजे आणि वावरही आपल्यालाच भेटलं पाहिजे नाही का? बस तेच म्हणणं आहे माय. हो 50च्या वर आपला आकडाही नाही गेला पाहिजे आणि वावर आपल्याला भेटलंही पाहिजे. हो याच्यासाठी तू सांग काय करायचं. हो लागन तर तुझी काही बक्षीस देईन मी तुले. हो पण सक्सेस झालं पाहिजे. असं बक्षीस समजा नाही का? हो बक्षीस देसा ना मग, पद्धतशीर देता बा, नाही तर मग बक्षीस देसा 101 बस आपलं पाकिटात घालून वावर ते मग हातात मग देतो तुला बक्षीस काय द्यायचं ते नाही का? बस 151 दिले लावून टिक्का की जाय तिकडे. काय बा बक्षिसाचा विचारच नको ना तू. मनात काय असते तुला माहिती आहे का? मग फक्त तू एवढं सक्सेस करून दाखव गड्या. हो एवढं तो आवर मी आता सोपवलं काम, तू तेवढं पाय आता उद्याचं. समजा 5,000 रुपये निघते इथं नाही का? बुडा 100% 5,000 तर बक्षीस देतेच आपल्याला. हो झालं आता बस झालं म्हणलं कंदिला बाजी, वावर तुम्हालाच भेटलं समजा. हो एक तर वावर तुम्हाला भेटत नाही तर हराशी कॅन्सल होईल. कोणाला दुसऱ्याला वावर नाही भेटू देत बाकी. बस सीताराम पवार याच नावानं वावर खुललं पाहिजे. हो बाकी ते तुले जमाना काय करास ते करत बसतो. बक्षीस देईन मी फक्त. बरं ठीक आहे ना मग. हो काही हरकत नाही, लागतो मी कामोकामी मग. उद्या तुमच्या नावेच वावर होईल, एक तर मग हराशी कॅन्सल होईल. समजलं? चला लागलो कामी आता. अरे खरे मानकरी आहेत ना ते, खरे दावेदार जर म्हणलं ना, महात्माजी फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शैक्षणिक कार्यामध्ये त्याचं जे काही अमूल्य असं योगदान आहे, त्यानुसार त्याइले भारतरत्न आतापर्यंत भेटायला पाहिजे होता. पण आज ना उद्या भेटल्याशिवाय राहणार नाही. सांगतो ना तुम्हाला, तुम्ही किती काही कोयशातनी करा तुम्ही टाका, हिरा चमकल्याशिवाय राहणार नाही. सांगू राहिला आज ना उद्या भारतरत्न भेटल म्हणजे भेटल. नाही ते तर बरोबरच आहे ना. त्याच्या कार्याला जोडच नाही कोणाची. हो कारण की त्याचं कार्य हे त्याची आपण मोजमापच करू शकत नाही. हो आता उद्या करू आपण जयंतीचा कार्यक्रम साजरा, त्याच्यानंतर समजा परवा दिवशी आपल्या हनुमान जन्मोत्सवही करावं लागल. आपलं डॅनी बुड्याले ते कसं फोन करून द्या ना, ते कळई गिळे भाजत असते आपल्या जंगलातनी मंदिर आहे तिथं, करायला लावा लागेल त्याईली बी. केलता ना फोन. हो येतो म्हणे मी 11 तारखेला संध्याकाळच्या पायरी. डॅनी बुडा झाबरू येऊन राहिला ना. कार्यक्रम चांगला करू आपण तिथं. हो पाहू ना मग काय करायचं तर, ते शिरा गिरा भाजतो आपण. हो यावर्षी पाहू ना काय करायचं तर. बरं आपलं देवदास इथं आहे का तू? हो ना काय जरा असं बोलाच होतं गड्या. अरे मग आता इथं काय सर मग सांग ना काय तर ना. ते कसं जरा सरपंच साहेब कसं आता तुम्हाला सांगासारखीच गोष्ट आहे म्हणा हे, कारण की नाही सांगितली तर अडचण येऊन जाईल. आपलं हे जे कंदील बुडा आहे का नाही, आपलं हराशीचे ज्यानं लय त्यानं डोक्यावर घेतलं, हो मनावर घेतलं त्यानं.
कसं आहे फालतू उद्याचं कसं ते काय करण याचा काही नियम नाही. हो मला आता त्यानं थोडंसं बोललं माझ्या संग. माझ्यासारखा खराब माणूस नाही म्हणे, मी काही करीन म्हणे. हो माझ्या जीवाचे काही करीन म्हणे, कोणा जर हराशी जर बोलली तर. म्हणून म्हणलं बा पोलीस प्रशासनाचं सहकार्य घ्या तर ते कार्यक्रम घ्या, नाही तर हराशी ठेवू नका बरं उद्या. हो कॅन्सल मारा एक टाईमले, काऊन की उद्या काहीतरी कांड होणार आहे आपल्याला, सांगू राहिलो तुम्हाला आत्ताच. काय बोलून राहिला, काही नको सांगत जाऊ ना. असं आहे तुम्हाला, अरे तुम्हाला सजग करून राहिलो मी. करा ना बा हराशी, मला काय करायला लागते, घटना घडली तर मग तुम्ही जबाबदार राहायचा तुम्ही. मी म्हटलं बा कसं आहे वरे तुम्ही माहिती द्या तर हराशी घ्या, देवदास भाऊ सांगून राहायला समजावून. असं म्हणता नाही म्हणजे काहीतरी समजा करायच्या फिक्रीत आहेच ते नाही. हो त्याला वाटते मिस करतो वावर, काय तर बसायला करून राहिला ते. मग काय तर काही करून घेऊन लागलं तर बसा लागेल आपल्या मागलोच्या. बरं पाहा लागेल बा मा भिंतो नाही का. हो पाहतो मग कॅन्सलच करू काय लगेच. गुरुजीला सांगून द्या, एक दोन दिवस जाऊ द्या म्हणा, नंतर पहा म्हणा ती. हो पोलीस प्रशासनाचं सहकार्य घेऊन त्याच्या समोर घ्या म्हणा ती. हो तसं तुमच्या बा तुम्ही अटक सांग फालतू. सरपंच साहेब हो हे म्हणते ते बरोबर आहे. या गुरुजीला फोन करून देतो बा आणि पाहू म्हणते एक दोन दिवसांनी पुढे. हो आता खरं असेल तर मग काय पाय बा मग तो हिशोबानं नाही का. हो मग त्याला म्हणा जरासं एक दोन दिवस मागं पुढे करू म्हणा. काय ताप आहे म्हणा बा, रामपूरचे भल्ले फोन येऊन राहिले. काय म्हणते तंटामुक्ती अध्यक्ष. हा बोला ना अध्यक्ष साहेब, काय म्हणतो ते आता. अरे गुरुजी मी काय म्हणतो, ते उद्या आपण हराश ठेवली का ते. हो तर उद्या कॅन्सल मारा म्हणलं ते. हो मोठा घोरघंटा होण्याची शक्यता दिसून राहिली. कारण की कसं आहे आपलं कंदील बुडा काय करा नेमच नाही बरं. हो नंतर आपण आता हनुमान जन्मोत्सव संपला की त्यानंतर पांडे साहेबाला भेटू आणि पोलीस संरक्षण घेऊन नंतर आपण हराशी करू. हो एक दोन दिवस लेट मारा ती आता. अरे बा तुम्ही हा ना आता तंटामुक्ती अध्यक्ष कायसाठी असते तुम्ही, निपट्टा म्हणता ना. मग आता काय राहिलं, आता काय कोणतं वातावरण बिघडलं. हे बा मी बोलूच नाही शकत ना, माया आवाक्याच्या बाहेरचं काम झालं हे. हो कंदील बुडा काय करण नेमच नाही ते. हो म्हणून म्हणतो बा संरक्षण घ्या, त्याच दिवशी हराश ठेवा असं म्हणता. मग नाही का मग उद्याचं काय कॅन्सल मारू का, मग फोन करू का त्याला. म्हणजे ज्याने फॉर्म भरले त्याला सांगून द्या उद्याचं माझ्या मीटिंगचं आहे म्हणा, काही बहाणा करा, एक दोन दिवस पुढे ढकला द्या. कारण की ते जमत नाही पडता आलं ते. हो संरक्षण शिवाय बुडा लय मोठं म्हणजे कांड करण्याच्या फिक्रीत दिसून राहिला म्हणते बा. बरं हो लेखाचं नाही का, अंगलट नाही आलं पाहिजे आपल्या बी नाही का. बरं ठीक आहे मग राहू देतो मग उद्या दिवस. हो बरं ठीक आहे मग सांगून देतो सगळ्याला उद्याचं कॅन्सल म्हणून आहे हराशीचं. पाहू मग नंतर, सध्याचं बंद मारा, नंतर पाहू आपण परवा दिवशी. हा ठीक आहे ओके.